थोड्या गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा कमवायच्या लालसेपोटी मिठाई निर्माते पिस्त्याऐवजी शेंगदाणे वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आलाय। एफडीएनं शहरातील मिठाई निर्मात्यांच्या कारखान्यावर घातलेल्या धाडीत हा प्रकार उघडकीस आलाय। शेंगदाण्यावर प्रक्रिया करून त्यांना रंग देऊन पिस्ता म्हणून त्यांची विक्री केली जाते। रंग दिल्यावर शेंगदाणा आणि पिस्त्यातील फरक ओळखणं अशक्य असल्यानं मिठाई विक्रेते याचा फायदा घेत आहेत। सोनपापडी या मिठाईत अशा बोगस पिस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय। बाजारात पिस्ता 800 रुपये किलो दराने मिळतो तर शेंगदाणे 80 रुपये किलो दरानं। त्यामुळे व्यापारी या गोरख धंद्यातून भरपूर कमाई करतायत। सोनपापडीच्या कारखान्यामध्ये जुन्या काळामध्ये पिस्ता वापरला जात होता। आता पिस्ता हा जवळपास 1000 रुपयाच्या वर त्याची आहे। मग त्याला दुसरा सबस्टिट्यूट म्हणून त्यांनी हा शोधून काढला शेंगदाण्याला रंग लावायचा आणि त्याला रंग लावून ते स्लाइस त्याचे तसे कट करायचे आणि ते स्लाइस त्या सोनपापडीच्या कारखान्याला देतात, जेणेकरून ते तुम्हाला असं हिरवे स्लाइस ते असे तुम्हाला पिस्ता असल्यासारखे वाटतात। शेंगदाण्याला दिलेला रंग हा मानवी शरीराला घातक नसला तरीही त्याच्या वापराची परवानगी मात्र कायद्यात नाही। एफडीएनं कारवाई करून हा सर्व साठा जप्त केलाय। नागरिकांची लूट करणाऱ्या अशा दुकानदारांवर कठोर कारवाईची मागणी नागपूरकरांनी केली आहे। सुरक्षा विभागाकडून चाचणी घेतली पाहिजे। जिथे जिथे सोनपापडीचं असं होत असेल, सोनपापडीच्या माध्यमातून फसवणूक होत असेल तर त्यांनी त्यावर कारवाई केली पाहिजे। आपण जे पिस्त्यासाठी जे पैसे देतो हे वेस्ट झाले, म्हणजे आपल्या नागरिकांची लूट झाल्यासारखं आहे। हे मला कळल्यानंतर खूप धक्का बसला आणि असं वाटतं की याच्यावर व्यवस्थित कारवाई व्हावी। गेल्या काही दिवसापासून हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू असून एफडीएच्या कारवाईनं आता या गैरप्रकारावर आळा बसण्याची अपेक्षा आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।